श्री गुरुचरित्र अध्याय 16 गुरु शुश्रूषण महात्म्य वर्णनम नाम षोडशोऽध्यायः। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वताय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वताय नमः, दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम विनविशिष्य नामांकित सिद्धासी असे पुसत सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारुनी। शिष्य समस्त गेले यात्रेसी, राहिले कोण गुरुपाशी, पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे दातारा। ऐकोनी शिष्याची वाणी संतोषी झाले सिद्धमुनी, धन्य धन्य शिष्या शिरोमणी गुरुभक्ता नामधारका। अविद्या माया सुषुप्तीत निजले होते माझे चित्त, तुझ करिता जाहले चेत ज्ञान ज्योती उदय मज। तुझी माझा प्राण सखा ऐक शिष्या नामधारका, तुझ करिता जोडलो सुखा गुरुचरित्र आठवले। अज्ञान तिमिर उष्णांत पिडोनी आलो कष्टत, सुधामृता सागरात तुवा माते लोटिले। तुवा केले उपकारासी संतुष्ट झालो मानसी, पुत्र पौत्री तू नांदसी दैन्य नाही तुझे घरी। गुरुकृपेचा तू बाळक तुझ मानिती सकळ लोक, संदेह न करी घे भाक अष्टैश्वर्य नांदती। गुरुचरित्र कामधेनु सांगेन तुझ विस्तारून, श्री गुरु राहिले गौप्य होऊन वैजनाथ सन्निधेसी। समस्त शिष्य तीर्थेसी स्वामी निरोपे गेले परियेसी, होतो आपण गुरुपाशी सेवा करीत अनुक्रमे। संवत्सर एकतया स्थानी होते गौप्य श्री गुरु मुनी, अंबा आरोग्य भवानी स्नान बरवे मनोहर। असता तेथे वर्तमानी आला ब्राह्मण एक मुनी, श्री गुरु ते देखोनी नमन करी भक्ती भावे। माथा ठेवूनी चरणांवरी स्तोत्र करी परोपरी, स्वामी माते तारी तारी अज्ञान सागरी बुडालो। तप करीतो बहुदिवस स्थिर न वेगा मानस, याची कारणे ज्ञानास न दिसे मार्ग आपणाते। ज्ञानाविणे तापसा वृता होती सायास, तुम्हा देखता मानसा हर्ष जाहला आजी मज। गुरुची सेवा बहुत दिवस केली नाही सायासे, याची कारणे मानस स्थिर नवे स्वामिया। तू तारक विश्वासी जगत गुरु तुची होसी, उपदेश करावा आमासी ज्ञान होय त्वरितेसी। ऐकोनी मुनीचे वचन श्री गुरु पुसती हासून, जाहलासी तू केवी मुनी गुरु विणे सांग माझा। ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती मुनीच्या डोळा अश्रुपाती, दुःख दाटले अपरमिती ऐक स्वामी गुरुराया। गुरु होता आपणासी एक अति निष्ठुर त्याचे वाक्य, माते गांजिले अनेक अकृत्य सेवा सांगे मज। न सांगे वेदशास्त्र आपण तर्क भाष्यादि व्याकरण, म्हणे तुझे अंतःकरण स्थिर नवे अद्यापि। म्हणून सांगे आणिक काही आपुले मन स्थिर नाही, करी त्याचे बोलवाई आणिक कोप करी मज। येणे परी बहुत दिवशी होतो तया गुरुपाशी, बोले माते निष्ठुरेसी कोपुनी आलो तयावर। ऐकोनी दयाचे वचन श्री गुरुमूर्ती हास्य वदन म्हणती ऐके ब्राह्मणा, आत्मघातकी तुची होसी। एखादा मूर्ख आपुले घरी मळ विसर्जी देभारी, आपुले अदृष्ट ऐसे परी म्हणून सांगे सकळी का। तैसे तुझे अंतःकरण आपुले नासिक छेदून, पुढेल्या ते अपशकून करून राहासी तुची एक। न विचारीसी आपुले गुण तू तै कैंचे होय ज्ञान, गुरुद्रोही तुझी जाण अल्पबुद्धी परियेसा। आपुले गुरुचे गुणदोष सदा उच्चार करीती हर्षे,
ज्ञान कैंचे होय मानस स्थिर होय केवियाता जवळी असता निधानु का हिंडावे रानु रानु गुरु असता कामधेनु वंचूनी आलासी आमा जवळी गुरुद्रोही कवण नर त्यासी नाही इह पर ज्ञान कैंचे होय पुरे तया दिवांधकासी जो जाणे गुरुची सोय त्यासी सर्व ज्ञान होय वेदशास्त्र सर्व होय गुरु संतुष्ट होताची संतुष्ट विता श्री गुरुसी अष्ट सिद्धी आपुले वशी क्षण न लागता पर्ययसी वेदशास्त्र त्यासी साध्य ऐकवनी श्री गुरुचे वचन माथा श्री गुरुचरणी ठेवून विनवी तसे कर जोडून करुणा वचने करुनिया जय जया जगद्गुरु निर्गुण तू निर्विकारू ज्ञानसागर अपरांपरू उद्धरावे आपणात अज्ञान माया वेष्टोन नेणे गुरु कैसा कवण सांगा स्वामी प्रकाशोन ज्ञान होय आपणासे कैसा गुरु ओळखावा कोणे पर्याय सेवा प्रकाश करुनी सांगावा विश्ववंद्य गुरुमूर्ती जेणे माझे स्थिरू होऊन ओळखे सोय गुरु तैसा करणे उपकारू म्हणून चरणी लागला करुणा वचन ऐकूनी श्री गुरुनाथ संतोषोनी सांगताती विस्तारोनी गुरुसेवा विधान श्री गुरु म्हणती ऐक मुनी गुरु म्हणजे जनक जननी उपदेश करता आहे कोणी तोची जाण परम गुरु गुरु विरींची हर जाण स्वरूप तोची नारायण मन करुणी निर्वाण सेवा करावी भक्तीने यदर्थी कथा एक सांगो आम्ही तत्पर ऐक आदि पर्वी असे नीक गुरु सेवा भक्ती भावे द्वापारांती पर्येसी विप्र एक धौम्य ऋषी तिघे शिष्य होते त्यासी वेदाभ्यास करावया एक आरुणी पांचाळ दुसरा वैद केवळ तिसरा उपमन्यु बाळ सेवा करीती विद्ये लागी पूर्वे गुरुची ऐसी रीती शिष्या करवी सेवा घेती अंतःकरण त्याचे पाहाती निर्वाण वरी शिष्याचे पाहून या अंतःकरण असे भक्ती निर्वाण कृपा करीती तत्क्षण मन कामना पुरविते ऐसा धौम्य मुनी भला तया आरुणी पांचाळा एके दिवशी निरोप दिला ऐक द्विजा एक चित्ते शिष्यासी म्हणे धौम्य मुनी आजी तुवा जाऊ निरानी वृत्तीसी न्यावे तटाक पाणी जवळी होय तृप्त भूमी असे वृत्ती तळे खाली तेथे पेरिली असे साळी तेथे नेऊनी उदक घाली शीघ्र म्हणे शिष्यासी ऐसा गुरुचा निरोप होता गेला शिष्य धावत तटाकासे पाहता कालवा थोर वाहत असे जेथे उदकासे वाहत अति दरारा गरजत वृत्तिभूमी उन्नत उदक केवी चढो पाहे म्हणे आता काय करू कोपतील माते श्री गुरु उदक जातसे दरारू केवी बांधू म्हणत असे आणून या शिळा दगड बांधिता जाहला उदका आड पाणी जातसे धडाड जाती पाषाण वाहून या प्रयत्न करी नाना परी काही केली या न चढे वारी म्हणे देवा श्री हरी काय करू म्हणत असे मग मनी विचार करी गुरुचे शेती न चढे वारी प्राण त्याजिन निर्धारी गुरुचे वृत्ती निमित्त निश्चय करुनी मानसी मनी ध्यायी श्री गुरुसी म्हणे आता उपाय यासी योजून यत्न करावा घालिता उदक प्रवाहात जाती पाषाण वाहात आपण आड पडो म्हणत निर्धारिले तया वेळी दोन्ही हाती
उंची धरी दरडी, पाय टेकी दुसरे कडी, झाला आपण उदका आड, मनी श्री गुरुसी ध्यातसे. ऐसा शिष्य शिरोमणी, निर्वाण मन करिता क्षणी, वृत्तीकडे गेले पाणी, प्रवाहाचे अर्ध देखा. अर्ध पाणी जैसे तैसे वाहतसे नित्य सरिसे, तयामध्ये शिष्य संतोषे, बुडाला असे अवधारा. ऐसा शिष्य तया स्थानी, बुडाला असे प्रवाह पाणी. गुरुची वृत्ती जाहली धणी, उदक पूर्ण पर्येसा. त्याचा गुरु धौम्य मुनी, विचार करिया पुले मनी. दिवस गेला अस्तमानी, अद्यापि शिष्य न ये म्हणे. ऐसे आपण विचारित गेला आपुले वृत्तीत, जाहले असे उदक बहुत न देखे शिष्य तया स्थानी. म्हणे शिष्या काय जाहले, किंवा बक्षिले व्याघ्र व्याळे. उदका निमित्त कष्ट केले, कोठे असे म्हणत असे. ऐसे मनी विचारित, उंच स्वरे पाचारित. अरे शिष्या सखया म्हणत, प्रेम भावे बोलावी. येणे परी करुणा वचनी, पाचारितसे धौम्य मुनी. शब्द पडे शिष्यकानी, तेथून मग निघाला. येऊन या श्री गुरुसी, नमन केले भावेसी. धौम्य मुनी महाहर्षी, आलिंगोनी आश्वासिले. वर दिदला तया वेळी, ऐक शिष्यास्तव माऊळी. तू ते विद्या आली सकळी, वेदशास्त्रादी व्याकरण. ऐसे म्हणता तत्क्षणी, झाला विद्यावंत ज्ञानी. लागतसे गुरुचरणी, भक्तिभावे करुणियाम. कृपानिधी धौम्य मुनी, आपुले आश्रमा नेऊनी. निरोप दिला संतोषोनी, विवाहादी आता करी म्हणे. निरोप घेऊनी शिष्य राणा, गेला आपुले स्थाना. आणि दोघे शिष्य जाणा, होते तया गुरुजवळी. दुसरा शिष्य बैद जाणा, गुरुची करी शुश्रूषणा. त्याचे पाहावया अंतःकरणा, धौम्य गुरु म्हणत असे. धौम्य म्हणे शिष्यासी, सांगेन एक तुझसी. तुवा जाऊनी अहर्निशी, वृत्ती आमुची रक्षिजय. रक्षून या वृत्तीसी, आणावे धान्य घरासी. ऐसे म्हणता महाहर्षी, गेला तया वृत्तीकडे. वृत्ती पिके जबवरी, अहोरात्री कष्ट करी. राशी होता अवसरी, आला आपुले गुरुपाशी. सांगता जाहला श्री गुरुसी, म्हणे व्रीही भरले राशी. आता आणावे घरासी, काय निरोप म्हणत असे. मग म्हणे धौम्य मुनी, वारे शिष्या शिरोमणी. कष्ट केले बहुत राणी, आता धान्य आणावे. म्हणून देती एक गाडा, तया जुंपोनी एक रेडा. गुरु म्हणे जावे पुढा, शीघ्र यावे म्हणत असे. एकीकडे जुंपी रेडा, आपण ओढी दुसरी कडा. येणे परी घेऊन गाडा, आला तया वृत्तीजवळी. दोन्ही खंडी साळीसी, भरी शिष्य गाडी यासी. एकीकडे रेडिये यासी, झुंपोनी ओढी आपण देखा. रेडा चाले शीघ्रेसी, आपण न ये तया सरसी. मग आपुले कंठासी, बांधिता झाला जू देखा. सत्राणे तया सरसी, चालत आला मार्गासी. रुतला रेडा चिखलेसी, आपुले गळा ओढीतसे. चिखली रुतला रेडा, म्हणून चिंता करी बहुमनी. आपण ओढी सत्राणे, गळा फास पडे जैसा. सोडून या रेडी यासी, गाडीले शिष्य गाडी यासी. ओढीता आपुले गळा फासी, पडून प्राण त्याजू पाय.
इतुके होता निर्वाणी सन्मुख पातला धौम्य मुनी त्या शिष्या ते पाहोनी नयनी कृपाधिक उपजली सोडून या शिष्या ते आलिंगोनी करुणा भरिते वरदिदलाभिमते संपन्न होसी वेदशास्त्रे वरदेता तत्क्षणेसी सर्व विद्या आली त्यासी निरोप घेऊन या घरासी गेला शिष्य परियेसा तिसरा शिष्य उपमन्यू सेवेविषयी महानिपुण गुरुची सेवा शुश्रूषण बहुकरी परियेसा त्यासी व्हावा बहुत आहार म्हणून विद्यानो हे स्थिर त्यासी विचार करीत तो गुरु याते करावा उपाय एक त्यासी म्हणे धौम्य मुनी तुझ सांगतो म्हणून नित्य गुरे नेऊनी राणी रक्षण करी तृणचारे ऐसे म्हणता गुरुमुनी नमन करी त्याचे चरणी गुरे नेऊन या राणी चारवित बहुवस क्षुधा लागता आपणासी शीघ्र आणिली घरासी कोपे गुरुतयासी म्हणे शीघ्र येतो शिकारे सूर्य जाय अस्तमानी तववरी राखी गुरे राणी येणे परी प्रतिदिनी वर्तावे तुवा म्हणतसे अंगीकारोनी शिष्य राणा गुरे घेऊन गेला राणा क्षुधाक्रांत होऊन जाणा चिंतितसे श्री गुरुसी सरती गुरी नदी तीरी आपण तेथे स्नान करी तया जवळी घरे चाचारी असती विप्र आश्रम तेथे जाऊन या तया स्थाना भिक्षा मागे परिपूर्ण भोजन करी सावधान गोधन रक्षी येणे परी प्रतिदिवशी रक्षुनी आणि गुरेनिशी वर्तता ऐसे येरे दिवशी पुसता झाला धौम्य मुनी गुरु म्हणे शिष्यासी तू नित्य उपवासी तुझा देह पुष्टी शिकवणे परी होतसे ऐकोनी श्री गुरुचे वचन सांगे शिष्य उपमन्यू भिक्षा करीतो प्रतिदिन विप्रा घरी तेथे देखा भोजन करून प्रतिदिवसी गुरे घेऊन येतो निशी श्री गुरु म्हणती तयासी आमा सांडून केवी भुक्ती भिक्षा मागून घरासी आणून द्यावी प्रतिदिवसी मागुती जावे गुरांपाशी घेऊन यावे निशी काळी गुरु निरोपे ये रे दिवशी गुरे नेऊनी रानासी मागे भिक्षा नित्य जैसी नेऊन दिदली घरात घरी त्यासी भोजन कधी नवे परिपूर्ण पुनरपि जाई तया स्थाना भिक्षा करुनी जेवितसे नित्य भिक्षा वेळा दोन्ही पहिली भिक्षा देऊनी सदनी दुसरी आपण भक्षूनी काळ ऐसा कंठितसे येणे परी किंचित काळ वर्तता जाहला महास्थूळ एके दिवशी गुरु कृपाळ पुसतसे शिष्याते शिष्य सांगे वृत्तांत जेणे आपुली क्षुधा शमत नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणतसे एक वेळ घरासी आणून देतो प्रतिदिवसी भिक्षा दुसरे खेपेसी करीतो भोजन आपण ऐसे म्हणता धौम्य मुनी तया शिष्यावरी कोपोनी म्हणे भिक्षा वेळ दोन्ही आणून घरी देई पा गुरु निरोप जेणे परी दोन्ही भिक्षा आणून घरी देता जाहला प्रीती करी मनी क्लेश न करीच गुरे सहित रानात असे शिष्य क्षुधाक्रांत गोवत्स होते स्तनपीत देखता जाहला तयासी स्तनपीता वांसुरासी उच्छिष्ट गळे संधीसी वाया जाते भूमीसी म्हणून आपण जवळी गेला आपण असे क्षुधाक्रांत म्हणून गेला धावत पसरून या दोन्ही हात धरी उच्छिष्ट क्षीर देखा ऐसे क्षीरपान करी घेऊन या पुढे उदर भरी दोन्ही वेळ भिक्षा घरी देतसे भाव भक्तीने अधिक पुष्ट झाला त्याने म्हणे गुरु अवलोकून पहा हो याचे शरीर लक्षण कैसा स्थूळ होतसे
मागुती पुसे तयासी कवणे परिपुष्ट होसी सांगे आपुले वृत्तांतासी उच्छिष्ट क्षीरपान करीतो ऐकवनी म्हणे शिष्यासी मतिहीन होय उच्छिष्टेसी दोष असे बहुवसी भक्षू नको आजचेनी भक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहारू दुसरे दिवशी म्हणे येरू काय करू म्हणतसे येणे परी गुरे सहित जात होता रानात गळत होते क्षीर बहुत एका रुईचे झाडासी म्हणे बरवे असे क्षीर उच्छिष्ट नवे निर्धार पान करू धणीवर म्हणून तेथे बैसला पाने तोडून कुसरी तयामध्ये क्षीर भरी घेत होता धणीवरी तव भरिले अदक्षियात तेणे गेले नेत्र दोन्ही हिंडतसे रानोवनी गुरे न दिसती नयनी म्हणून चिंता करीतसे काष्ट नाही अक्षीहीन करीतसे चिंता गोधना गुरे पाहो जाता राना पडिला एका आडात पडोन या आडात चिंता करीतो अत्यंत आता गुरे गेली सत्य बोल गुरुचा आला मज पडिला शिष्य तया स्थानी दिवस गेला अस्तमानी चिंता करी धौम्य मुनी अजूनही शिष्य न येची का म्हणून गेला रानासी देखे तेथे गोधनासी शिष्य नाही म्हणून क्लेशी दीर्घ स्वरे पाचारी पाचारिता धौम्य मुनी ध्वनी पडला शिष्यकानी प्रत्योत्तर देता क्षणी जवळी गेला कृपाळू ऐकोनिया वृत्तांत उपजे कृपा अत्यंत अश्विनी देवास्तवी म्हणत निरोप दिदला तये वेळी निरोप देता तये क्षणी अश्विनी देवता ध्यायमनी दृष्टी आली दोन्ही नयनी आला श्री गुरु सन्मुखेसी येऊनी श्री गुरुसी नमन केले भक्तीसी स्तुती केली बहुवसी शिष्योत्तमे तये वेळी संतोषोनी धौम्य मुनी तया शिष्या आलिंगोनी म्हणे शिष्या शिरोमणी तुष्टलो तुझ्या भक्तीसी प्रसन्न होऊनी शिष्यासी हस्तस्पर्शी मस्तकेसी वेदशास्त्रादि तत्क्षणेसी आली तया शिष्याते गुरु म्हणे शिष्यासी जावे आपुले घरासी विवाहादी करुनी सुखेसी नांदत ऐस म्हणतसे होईल तुझी बहुकीर्ती शिष्य होतील तुझा अत्यंती उत्तंक नाम विख्याती शिष्य तुझा परियेसी तोची तुझ्या दक्षिणेसी आणील कुंडले परियेसी जिंकून या शेषासी कीर्तिवंत होईल जन्मे जय रायासी तोची करील उपदेशी मारविल समस्त सर्पांसी याग करुणी परियेसा तोची उत्तंक जाऊन पुढे केला सर्पयज्ञ जन्मे जयाते प्रेरून समस्त सर्प मारविले ख्याती झाली त्रिभुवनात तक्षक आणिला इंद्रासहित गुरुकृपेचे सामर्थ्य ऐसे असे परियेसा जो नर असेल गुरुदूषक त्यासी काहींचा परलोक अंती होय कुंभिपाक गुरुद्रोह पातक्यासी संतुष्ट करिता गुरुसी कायन साधे तयासी वेदशास्त्र तयासी लाधे क्षण न लागता ऐसे तू जाणून मानसी वृथा हिंडसी अविद्येसी जावे आपुले गुरुपाशी तोची तुझ तारील सत्य त्याचे मन संतुष्टविता तुझ मंत्र साध्य तत्वता मन करुणी सुनिश्चिता त्वरित जाई म्हणितले ऐसा श्री गुरु निरोप देता विप्रजाहला अतिज्ञाता चरणावरी ठेवून माथा विनवितसे तया वेळी जय जया गुरुमूर्ती तुझी साधन परमार्थी माते निरोपिले प्रीती तत्वबोध कृपेने गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले मज बहुत गुरुचे दुखविले चित्त आता केवी संतुष्ट व्हावे सुवर्णादि लोह सकळ भिन्न होता सांधवेल
भिन्न होता मुक्ता फळ केवी पुन्हा ऐक्य होय. अंतःकरण भिन्न होता प्रयास असे ऐक्य करिता. ऐसे माझे मन पतित काय उपयोग जीवनी. ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वांचून पाही. जीवित्वाची वासना नाही प्राण त्याजीन गुरु प्रती. ऐसे परी श्री गुरुसी विनवितो ब्राह्मण हर्षी. नमुनी निघे वैराग्येसी निश्चय केला प्राण त्याजू. अनुतप्त झाला तो ब्राह्मण निर्मळ झाले अंतःकरण. अग्नी लागता जैसे तृण भस्म होय तत्क्षणी. जैसा कापूर राशीसी वन्ही लागता परियेसी. जळोनी जाय त्वरितेसी तैसे तयासी जाहाले. या कारणे पापासी अनुतप्त होता मानसी. क्षालन होय त्वरितेसी क्षतजन्मींचे पाप जाय. निर्वाण रूपे द्विजवर निघाला त्याजू कलेवर. ओळखून या जगद्गुरु पाचारिती तया वेळी. बोलावून ब्राह्मणासी निरोप देती कृपेसी. न करी चिंता तू मानसी गेले तुझे दुरित दोष. वैराग्य उपजले तुझ्या मनी. दुष्कृते गेली जळोनी एक चित्त करुनी मनी स्मरे आपुले गुरुचरण. तये वेळी श्री गुरुसी नमन केले चरणासी. जगद्गुरु तुझी होसी त्रिमूर्तीचा अवतार. तुझी कृपा होय जरी पापे कंची या शरीरी. उदय होता भास्करी अंधकार राहे केवी. ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करीतो भक्तीसी. रोमांचळ उठती हर्षी सद्गदित कंठ जाहला. निर्मळ मानसी तया वेळी माथा ठेवी चरण कमळी. विनवीतसे करुणा बहाळी म्हणे तारी तारी श्री गुरुमूर्ती. निर्वाण देखोनी अंतःकरण प्रसन्न झाला श्री गुरु आपण. मस्तकी ठेविती कर दक्षिण तया ब्राह्मणासी परियेसा. परिसलागता लोहासी सुवर्ण होय 52 कसी. तैसे तया द्विजवरासी ज्ञान जाहाले परियेसा. वेदशास्त्रादी तात्काळी मंत्रशास्त्रे आली सकळी. प्रसन्न जाहला चंद्रमौळी काय सांगू दैव त्या द्विजाचे. आनंद जाहला ब्राह्मणासी श्री गुरु निरोपिती तयासी. आमुचे वाक्य तू परियेसी जाय त्वरित आपुले गुरुपाशी. जाऊन या गुरुपाशी नमन करी भावेसी. संतोषी होईल भरवसी तोची आपण सत्यमानी. ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया ब्राह्मण संभाषिते. निरोप घेऊन या त्वरिती गेला आपुल्या गुरुपाशी. निरोप देऊनी ब्राह्मणासी श्री गुरु निघाले परियेसी. भिल्लवडी ग्रामासी आले भुवनेश्वरी सन्निध. कृष्ण पश्चिम तटाकेसी औदुंबर वृक्ष परियेसी. श्री गुरु राहिले गुप्तेसी एक चित्ते परियेसा. सिद्ध म्हणे नामधारकासी राहिले श्री गुरु भिल्लवडीसी. महिमा जाहली बहुवसी प्रख्यात तुझ सांगेन. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार. ऐकता होय मनोहर सकळाभीष्टे साधती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ. श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे. गुरुशुश्रूषण माहात्म्य वर्णनम नाम षोडशोऽध्यायः. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. ओवी संख्या 167. यथार्थ श्री गुरुचरित्र. गुरु महात्म्य वर्णन. धौम्य ऋषींच्या शिष्यांची परीक्षा. नाम अध्याय 16वा. नामांकित शिष्य नामधारक म्हणजे सरस्वती गंगाधर सिद्ध मुनींना विनवणी करू लागला व म्हणाला, हे महाराज, गुरुचरित्र विस्तार करून पुढील वृत्तांत सांगावा. आपण सांगितले की सर्व शिष्य यात्रेला निघून गेले. मग गुरुजवळ कोण राहिले ते विस्तार करून सांगावे. शिष्याची विनंती ऐकून सिद्ध मुनींना अतिसंतोष झाला व म्हणाले,
हे शिष्या शिरोमणी नामधारक गुरुभक्त, माझे चित्त अविद्या रूप गाढ निद्रेत होते. तुझ्या योगाने माझे चित्त जागृत झाले. माझ्या चित्तात ज्ञान ज्योतीचा उदय झाला. तूच माझा प्राणसखा आहेस. हे नामधारका, नीट ऐक. तुझ्यामुळेच मला गुरुचरित्र आठवले. मी अज्ञानांधकार रूपी तापाने पीडित होतो. तू मला अमृताच्या समुद्रात लोटलेस. तू माझ्यावर अनंत उपकार केलेस. माझे मन संतुष्ट झाले. तुला माझा आशीर्वाद आहे. तुला पुत्र पौत्र होतील व ते सुखात नांदतील. तुझ्या घरी दैन्य कधीच येणार नाही. तू गुरुकृपेचा बालक आहेस. तुला सकळ लोक मान देतील. तू मनात मुळीच आशंका धरू नकोस. तुझ्या घरी अष्ट ऐश्वर्य नांदतील, हे माझे वचन आहे. तुला आता गुरुचरित्र कामधेनू विस्तार करून सांगतो. ब्राह्मण मुनींची व्यथा. बैजनाथ सन्निध श्री गुरु गुप्त होऊन राहिले. सर्व शिष्य वर्ग स्वामींच्या आज्ञेने तीर्थयात्रेस निघून गेले. मी गुरु महाराजांची सेवा करीत त्यांच्याजवळ राहिलो. श्री गुरुमुनी 1 वर्षपर्यंत त्या स्थानी गुप्त रूपात राहिले. अंबा आरोग्य भवानीला ते स्नान करीत. तेथे असताना एक ब्राह्मण मुनी आला. गुरुमुनींना पाहून त्याने भक्तिभावाने नमन केले. माथा चरणावर ठेवून परोपरीने स्तोत्र करू लागला. तो म्हणाला, हे स्वामी, माझे रक्षण करा, माझे तारण करा. मी अज्ञान सागरात बुडालो आहे. बरेच दिवस तपसाधना केली, पण माझे मन स्थिर नाही. त्यामुळे मला ज्ञान प्राप्त झाले नाही. मला कोणताच मार्ग दिसत नाही. तपस्वी लोकांना विनाकारण कष्ट होतात. तुम्हाला पाहताच मला अत्यंत आनंद झाला. मी गुरूंची सेवा पुष्कळ दिवस केली, पण माझे मन स्थिर नाही. तू विश्वाचा तारक आहेस. तू जगद्गुरू आहेस. तेव्हा हे गुरुराया, मला उपदेश करावा, जेणेकरून मला त्वरित ज्ञान प्राप्त होईल. मुनींचे हे वचन ऐकून गुरूंनी हसून विचारले, तू प्रथम मला एक सांग, गुरुशिवाय तू मुनी झालास तरी कसा? तेव्हा त्या मुनीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. त्याला अतिशय दुःख झाले. तो पुढे म्हणाला, हे गुरुराया, मला एक गुरु होता. त्याचे वाक्य, उपदेश व आज्ञा फार कठोर असत. मला त्याने फार गांजले. न करता येण्याजोग्या अशक्य गोष्टी किंवा करण्यास अयोग्य अशा गोष्टी तो मला करायला सांगत असे. तर्क, भाषादी, व्याकरण अथवा वेदशास्त्र तो मला कधीच सांगत नसे. त्याचे म्हणणे असे होते की माझे अंतःकरण अजून चंचल आहे, स्थिर नाही असे म्हणून असेच काहीतरी मला सांगत असे. त्यामुळे मी त्याचा शब्द मानित नसे. म्हणून तो माझा जास्तच राग करीत असे. अशा प्रकारे बरेच दिवस गेले. तो मला नेहमी रागाने बोलत असे. त्यामुळे मी त्याच्यावर रागावून येथे आलो आहे. मुनींचे हे वचन ऐकून हास्यवदन गुरुमूर्ती म्हणाले, हे ब्राह्मणा, नीट ऐक. तू स्वतःहून आत्मघात केलास. एखादा मूर्ख आपल्या घरी देव्हाऱ्यात केर कचरा टाकतो आणि माझे प्रारब्ध खोटे म्हणून ओरडत असतो. आपले नाक कापून दुसऱ्याला दोष देत बसतो. तसे तुझे अंतःकरण आहे. तू आपले गुण पाहत नाहीस. तुला कसे ज्ञान प्राप्त होणार? तू गुरुद्रोही आहेस. तू अल्पबुद्धी आहेस. तू आपल्या गुरूंचे गुणदोष मोठ्या आनंदाने कथन करतोस. तेव्हा तुला ज्ञान कसे प्राप्त होणार? तुझे मन स्थिर कसे होणार? जवळ द्रव्याचा ठेवा असताना रानोरानी का हिंडावे? कामधेनू गुरु असताना त्यांना फसवून माझ्याजवळ आला. जो कोणी गुरुद्रोही नर असेल त्याला इह व परलोक कधीच लाभत नाही. जो गुरुच्या सेवेची रीत जाणतो त्याला सर्व ज्ञान प्राप्त होते. त्याला सर्व वेदशास्त्र प्राप्त होतात. गुरु संतुष्ट होताच अष्टसिद्धी आपल्याला वश होतात. वेदशास्त्र साध्य होण्यास क्षणाचाही विलंब लागत नाही. गुरु कोणाला म्हणावे? गुरूंचे हे वचन ऐकून त्या मुनीने महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवले. दीनवाणीपणे तो महाराजांना विनवणी करू लागला. तो म्हणाला, हे जय जया जगद्गुरु, तू निर्विकार आहेस. तू निर्गुण आहेस. तू अपरंपार ज्ञानाचा सागर आहेस. तेव्हा देवा, तू माझा उद्धार कर.
मी अज्ञान मायेच्या आचरणामुळे गुरु कोण व कसा हे ओळखू शकलो नाही. तेव्हा हे स्वामी मला नीट समजावून सांगावे. आपण ज्ञानी आहात, मला उपदेश करावा. गुरु कसा ओळखावा, त्याची सेवा कशी करावी हे मला विस्तारून सांगावे. तुम्ही विश्ववंद्य गुरुमूर्ती आहात. गुरूंचे स्वरूप मला समजावून सांगावे, जेणेकरून माझे मन स्थिर होईल. तेव्हा हे स्वामी या पामरावर उपकार करावे. अशा प्रकारे त्या मुनीने करुण वचन केल्यामुळे गुरुनाथांना फार संतोष झाला व गुरुसेवा विधान विस्तारून सांगू लागले. श्री गुरु म्हणाले, हे मुनी नीट ऐक. आईबाप गुरु आहेत. जो उपदेश करता आहे तोच श्रेष्ठ गुरु समजावा. गुरु म्हणजे ब्रह्मदेव अर्थात विरिंच, गुरु म्हणजे शंकर अर्थात हर व गुरु म्हणजे नारायण विष्णू समजावे. मन एकाग्र करून भक्तिभावाने सेवा करावी. याविषयी एक कथानक आहे. या संबंधी एक कथा महाभारताच्या आदिपर्वात आहे, ती मी तुला सांगतो, ऐक. शिष्य अरुणीची परीक्षा. द्वापार युगाच्या शेवटी धौम्य नावाचे एक ऋषी होते. त्यांच्याजवळ वेदाभ्यास करावयासाठी शिष्य होते. त्यातील एक पांचाळ देशातील अरुणी होता. दुसऱ्याचे नाव बैद होते. तिसऱ्याचे नाव उपमन्यू होते. तिघेही विद्यार्जनासाठी सेवा करीत. पूर्वी गुरु शिष्यांकडून सेवा करून घेत असत. अखेरपर्यंत त्यांचे अंतःकरण पाहत, त्यांचे अंतःकरण पाहून ते जर परीक्षेत उतरले तर त्यांच्यावर तत्काळ कृपा करून शिष्याच्या मनोकामना पूर्ण करीत असत. त्या धौम्य मुनीने एके दिवशी अरुणी पांचाळ नावाच्या शिष्याला निरोप दिला. धौम्य मुनी म्हणाले, तू आज रानात जा. तेथील आपल्या शेतीला नदीचे पाणी द्यावे. जोपर्यंत भूमी तृप्त होत नाही तोवर पाणी देत राहावे. शेताच्या खाली तळे आहे, तेथे भात पेरला आहे. तेथे पाणी नेऊन टाकावे. तत्काळ जाऊन कामाला लाग. ऐसा गुरूंचा निरोप झाल्याबरोबर शिष्य धावत तलावावर गेला. कालवा फार जोराने वाहत होता. जेथे पाणी वाहत होते तेथे फार मोठा आवाज होत होता. शेताची जमीन उंचावर असल्यामुळे तलावाचे पाणी चढणे कठीण जात होते. तेव्हा आता काय करू म्हणून तो विचार करू लागला. शेतात पाणी गेले नाही तर गुरु महाराज रागावतील. पाणी सखोल भागाकडे वाहत जात होते. तो प्रवाह पाण्यात मोठमोठे दगड टाकून थांबविण्याचा प्रयत्न केला, पण प्रवाहाचा वेग जोरात असल्यामुळे ते दगड देखील वाहून गेले. पुष्कळ प्रयत्न करून पाहिले, पण काही उपयोग झाला नाही. काही केल्या पाणी चढत नव्हते. तेव्हा आता काय करू? गुरूंच्या शेतात पाणी तर चढलेच पाहिजे. प्राण गेला तरी बेहत्तर असा त्याने निश्चय केला व त्याने गुरूंचे स्मरण केले. तो म्हणाला, आता काहीतरी उपाय करून पाहिला पाहिजे असा त्याने विचार केला. प्रवाहात दगड टाकले तर ते वाहून जातात. मग आपणच आडवे होऊन पाण्याचा प्रवाह अडविला तर काय बिघडले असा विचार करून एका बाजूच्या काठाला हाताने धरून ठेवले व दुसऱ्या कडेला पाय टेकवले व प्रवाह थांबला. तो गुरूंचे स्मरण करू लागला. असे त्या शिष्य शिरोमणीने निर्वाण मन केल्यामुळे प्रवाहाचे अर्धे पाणी शेताकडे गेले, अर्धे पाणी पूर्वीप्रमाणे वाहत होते. त्या पाण्यात तो शिष्य मोठ्या संतोषाने पडून होता. असा तो शिष्य प्रवाहाच्या पाण्यात बुडून राहिल्यामुळे गुरूंच्या शेताला पूर्ण पाणी मिळाले. त्याचे गुरु धौम्य मुनी दिवस बुडून गेला तरी घरी शिष्य न आल्याने काळजीत होते. विचार करीत करीत धौम्य मुनी शेताकडे निघाले. त्यांनी पाहिले, आपल्या शेतात भरपूर पाणी झाले होते, परंतु त्यांचा शिष्य कुठे दिसत नव्हता. त्यांना वाटले, माझ्या शिष्याला काय झाले असेल? त्याला वाघाने खाल्ले तर नसेल, सापाने दंश तर केला नसेल. शेताला पाणी देण्याकरिता त्याला इतके कष्ट झाले, पण तो शिष्य कुठे गेला असा विचार करून उच्च स्वरात शिष्याला हाक मारली. ते म्हणाले, अरे शिष्या, सख्या असे म्हणून प्रेमाने हाक मारू लागले. हे करुण वचनाचे धौम्य मुनींचे शब्द शिष्याच्या कानावर पडले. तेव्हा तो तिथून उठला व समोर येऊन गुरूंच्या चरणावर मनोभावाने मस्तक ठेवले. धौम्य मुनींना फार आनंद झाला.
त्याला मोठ्या प्रेमाने आपल्या मिठीत घेतले, धीर दिला. त्याला गुरूंनी वर दिला. ते म्हणाले, हे शिष्या, शिखामणी श्रेष्ठा, तुला सर्व विद्या आली, वेदशास्त्र वगैरे तू पारंगत झालास. असे गुरूंनी म्हणता क्षणी तो शिष्य विद्यावंत ज्ञानी झाला. कृपानिधी धौम्यमुनी त्या शिष्याला आश्रमात घेऊन आले. मोठ्या आनंदाने त्याला निरोप देताना गुरु म्हणाले, जा बाळा, आता घरी जाऊन विवाह करून सुखाने संसार कर. हा निरोप घेऊन तो शिष्य आपल्या घरी निघून गेला. शिष्य बैद याची परीक्षा. दुसरा बैद नावाचा शिष्य होता. तो देखील मनोभावाने गुरुची सेवा करीत होता. त्याची परीक्षा पाहण्याकरता त्याला जवळ बोलावले व म्हणाले, शिष्या, तू माझ्या शेतावर जा. शेताचे रात्रंदिवस रक्षण करावे. पीक आल्यावर धान्य घरी आणावे. आज्ञा ऐकता क्षणी मोठ्या आनंदाने तो शेतावर निघून गेला. शेतात पीक येईपर्यंत त्याने रात्रंदिवस कष्ट केले. मळणी करून रास घालून होताच तो आपल्या गुरुजवळ आला व म्हणाला, गुरुराया, भाताच्या धानाच्या राशी भरून ठेवल्या आहेत, त्या घरी आणायच्या काय याची आज्ञा करावी. तेव्हा धौम्यमुनी म्हणाले, बाळ शिष्या, तू रानात राहून फार कष्ट केलेस, आता धान्य घेऊन यावे. असे म्हणून त्याला एक गाडा दिला. त्याला एक रेडा जुंपून दिला व म्हणाले, हे घेऊन लवकर जा व धान्य तत्काळ घेऊन ये. एकीकडे रेडा जुंपून दुसरीकडून तू स्वतः ओढावे. तसाच तो गाडा घेऊन शेताजवळ आला. 2 खंडी धान गाड्यात भरले. एकीकडे रेडा बांधून दुसरीकडे स्वतः ओढू लागला. रेडा लवकर चाले. रेड्याबरोबर त्याला चालता येत नव्हते, म्हणून त्याने आपल्या गळ्यात जू बांधला. अशा प्रकारे जोरजोराने चालत रस्त्यावर आला. चालता चालता रेडा चिखलात रुतला. शिष्य आपल्या मानेला जोर लावून गाडा ओढण्याचा प्रयत्न करू लागला. रेडा चिखलात रुतल्यामुळे त्याला मोठी काळजी पडली. जोरात ओढल्यामुळे गळ्याला फास पडू लागला. तेव्हा रेड्याला सोडून त्या शिष्याने गाडी बाहेर काढली. ती ओढताना त्याच्या गळ्याला फास पडला. जीव गुदमरून प्राण जातो की काय असे त्याला वाटायला लागले. इतक्यात धौम्यमुनी समोर येऊन उभे राहिले. त्या शिष्याला पाहून त्यांना त्याची कीव आली. त्याच्या मानेतील जू काढून प्रेमभराने आलिंगन दिले. इष्टबुद्धीने त्याला वर दिला. वेदशास्त्र संपन्न होशील असा आशीर्वाद दिला. वर देता क्षणी त्याला सर्व विद्या प्राप्त झाली. गुरूंचा निरोप घेऊन तो शिष्य आपल्या घरी निघून गेला. शिष्य उपमन्यूची परीक्षा. तिसरा शिष्य उपमन्यू गुरुसेवेत महानिपुण होता. गुरूंची सेवा तो मनोभावे करीत असे, परंतु त्याचा आहार फार होता, म्हणून त्याला विद्या येत नसे. त्याबद्दल गुरूंनी विचार करून एक उपाय योजला. त्या शिष्याला धौम्यमुनी म्हणाले, हे शिष्या, आपली गुरे नित्य रानात घेऊन जावीत. त्यांना गवत चारून त्यांचे रक्षण करावे. असे गुरूंनी म्हणताच त्याने गुरूंना नमन केले व गुरे घेऊन रानात गेला. भूक लागल्यामुळे तो लवकरच गुरे घेऊन परत येत असे. तो लवकर आल्यामुळे गुरु त्याच्यावर रागावले व म्हणाले, तू गुरे घेऊन लवकर काय येतोस? सूर्य अस्ताला जाईस्तोवर गुरांना रानातच चारवावे. त्यानंतर गुरे घरी आणावी. असे रोज वागावे. हा गुरूंचा उपदेश ऐकून शिष्य गुरे घेऊन रानात गेला. तो भुकेने व्याकुळ झाला होता. अशाही परिस्थितीत तो गुरूंचे चिंतन करीत होता. गुरे नदीतीरी चरत होती. तेथे नदीत तो स्नान करी. तेथेच विप्रांची 4 घरे होती. तेथे जाऊन तो भिक्षा मागत असे. तो भोजन करून गाई वासरांचे रक्षण करीत असे. अशा प्रकारे दररोज गुरांचे रक्षण करून सायंकाळी गुरे परत आणत असे. तेव्हा एके दिवशी धौम्यमुनी म्हणाले, हे शिष्या, तू रोज उपाशी राहतोस, परंतु तुझा देह मात्र पुष्ट दिसतो आहे. याचे कारण काय? गुरुचे हे वचन ऐकून शिष्य उपमन्यू म्हणाला, मी रोज भिक्षा मागतो. नदीतीरी 4 विप्रांची घरे आहेत. तेथेच मी भिक्षा ग्रहण करतो. सायंकाळ झाली की गुरे घेऊन घरी येतो. तेव्हा श्री गुरु म्हणाले, आम्हाला सोडून आमच्या आधीच तू भोजन करतोस. तू जी भिक्षा मागतोस
ती रोज येथे आणून द्यावी व पुन्हा रानात जाऊन सायंकाळी नेहमीप्रमाणे गुरे घेऊन परत यावे. गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गुरे रानात नेल्यावर नेहमीप्रमाणे भिक्षा मागून गुरूंना नेऊन देत असे. घरी त्याचे पोट भरत नसे तेव्हा पुन्हा रानात गेल्यावर भिक्षा मागून भोजन करीत असे. अशा प्रकारे रोज 2 वेळा भिक्षा मागून पहिली भिक्षा नेऊन देत असे व दुसरी भिक्षा स्वतः ग्रहण करीत असे. अशा प्रकारे काही दिवस गेले. तो शिष्य अंगात थोडा स्थूल झाला. तेव्हा गुरूंनी त्याला विचारले असता शिष्य म्हणाला, माझे पोट पूर्ण भरत नसल्यामुळे मी पुन्हा दुसऱ्यांदा भिक्षा मागतो व ती ग्रहण करतो. शिष्याचे हे शब्द ऐकताच गुरूंना फार कोप झाला व ते म्हणाले, दोन्ही वेळची भिक्षा घरी आणून देत जा. गुरु आज्ञेप्रमाणे तो दोन्ही वेळची भिक्षा घरी आणून देऊ लागला. त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा क्लेश नव्हता. तो शिष्य रानात भुकेला होता. त्याला गाईचे वासरू गाईचे दूध पिताना दिसले. वासरू दूध पित असताना वासराचे उष्टे दूध वासराच्या तोंडाच्या संधीमधून खाली पडत होते व वाया जात होते. म्हणून तो शिष्य जवळ गेला. आधीच तो भुकेने व्याकुळ झाला होता. तेव्हा त्याने आपले दोन्ही हात पसरून वासराचे उष्टे दूध ओंजळीत धरले. अशा प्रकारे क्षीरपान करून तो आपले पोट भरीत असे व दोन्ही वेळची भिक्षा मोठ्या भक्तिभावाने घरी आणून देत असे. क्षीरपान केल्यामुळे त्याचे शरीर अधिक पुष्ट झाले. ते पाहून त्याचे गुरु म्हणाले, दोन्ही वेळची भिक्षा घरी आणून देतोस तरी तुझा देह अधिक पुष्ट झालेला दिसतो. त्याचे कारण काय? तेव्हा शिष्याने संपूर्ण वृत्तांत सांगितला. वासराचे उष्टे दूध पितो असे त्याने सांगताच गुरु म्हणाले, उष्टे दूध पिल्याने मतीहीन होते, त्याला फार दोष आहे. तेव्हा आजपासून उष्टे दूध पिऊ नकोस. गुरूंनी उष्टे दूध पिऊ नको असे सांगितले. दोन्ही वेळची भिक्षा घरी आणून देत असल्यामुळे भोजन देखील मिळत नव्हते. त्यामुळे तो शिष्य भुकेने फार व्याकुळ होऊन गेला. काय करावे हे त्याला सुचेना. विचार करीत तो गुरे घेऊन रानात जात असता एका रुईच्या झाडाचा चीक गळताना त्याला दिसला. त्याला वाटले, हे दूध चांगले आहे व ते उष्टेही नाही. म्हणून ते दूध पोटभर प्राशन करून शांत चित्ताने बसला. पाने तोडून मोठ्या कुशलतेने त्यात तो रुईचे दूध भरत असे व पोटभर प्राशन करीत असे. ते डोळ्यात आले त्यामुळे त्याची दृष्टी गेली. गुरे डोळ्याने दिसत नसल्यामुळे तो मोठ्या काळजीत पडला. आधीच नेत्रहीन, त्यात काठी नाही. अशा परिस्थितीत गुरांना पाहता पाहता हिंडत असताना तो एका विहिरीत पडला. त्यामुळे त्याला गुरांची काळजी पडली. आता गुरु परत कोण नेईल? गुरुची आज्ञा आता मोडली जाईल अशी खंत होती. असाच दिवस गेला. सायंकाळ झाली तेव्हा धौम्य मुनींना काळजी पडली की आपला शिष्य अजून कसा आला नाही. म्हणून ते स्वतः रानात आले. शिष्य कोठेच दिसेना. म्हणून त्यांना अतोनात दुःख झाले. कारण गुरे दिसली पण शिष्य दिसत नव्हता. म्हणून धौम्य मुनींनी शिष्याला मोठ्याने आवाज देऊन बोलावले. गुरूंचा आवाज शिष्याच्या कानावर पडला तेव्हा त्याने विहिरीतूनच प्रत्युत्तर दिले. तो आवाज ऐकून तो कृपाळू गुरु विहिरीजवळ गेला. तेव्हा शिष्याने घडलेला सर्व वृत्तांत कथन केला. ते ऐकून त्यांच्या मनात दया उत्पन्न झाली. त्याला सांगितले की तू अश्विनी कुमार म्हणजे देवांचा वैद्य, देवाचे स्तवन कर. गुरूंचा निरोप घेऊन त्याने अश्विनी देवाचे स्तवन केले. तत्काळ त्याच्या दोन्ही डोळ्यांनी त्याला दिसू लागले. नंतर तो विहिरीतून बाहेर आला व गुरूंना साष्टांग नमन केले. त्या शिष्योत्तमाने नाना प्रकारची गुरूंची स्तुती केली. तेव्हा धौम्य मुनींना फार संतोष झाला. त्याला आलिंगन देऊन म्हणाले, हे शिष्या, तुझ्या भक्तीवर मी खुश झालो. असे म्हणून शिष्याच्या मस्तकावर हात ठेवला. तत्काळ तो वेदशास्त्र निपुण झाला. गुरु शिष्याला म्हणाले, आता आपल्या घरी जा. विवाहादी शुभ कर्म करून सुखात राहावे. तुझी साऱ्या जगात कीर्ती होईल. तुला अनेक शिष्य होतील. त्यात उत्तंक नामक पट्टशिष्य होईल. तोच दक्षिणेस कुंडले आणील. शेषाला जिंकून कीर्तिवंत होईल. जनमेजय राजाला तोच उपदेश करील. सर्पसत्र यज्ञ करून समस्त सर्पांना ठार करील. त्याच उत्तंकाने पुढे सर्पयज्ञ केला.
जनमे जयाला प्रेरणेने समस्त सर्पांना ठार केले. त्यामुळे त्याची त्रिभुवनात कीर्ती पसरली. विप्राला ज्ञानोपदेश. जो नर गुरूंचा द्वेष करणारा असेल त्याला स्वर्गप्राप्ती कशी मिळेल? गुरुद्रोह पातक केल्यामुळे कुंभीपाक नामक नरकात जावे लागते. गुरूंना संतुष्ट केले असता कोणती गोष्ट असाध्य आहे? वेदशास्त्रादी विद्यांमध्ये तो नर तत्काळ पारंगत होतो. त्यामुळे हे विप्रा, तू नीट विचार कर. तू विनाकारण भटकत आहेस. आपल्या गुरुजवळ जा, तोच तुला योग्य मार्गदर्शन करेल. तुझ्या गुरूंचे मन संतुष्ट करताच तुला मंत्रसिद्धी प्राप्त होईल. तेव्हा तू मनाचा दृढ निश्चय करून त्वरित आपल्या गुरुजवळ जा. असा गुरु महाराजांचा निरोप झाल्याबरोबर तो विप्र अत्यंत ज्ञानी झाला. तेव्हा महाराजांच्या चरणावर माथा ठेवून तो विप्र म्हणाला, हे जय जया गुरुमूर्ती परमेश्वरा, तूच परमार्थाचे साधन आहेस. तरी मला कृपा करून तत्त्वज्ञान सांगावे. मी गुरुद्रोही आहे, ही अगदी सत्य गोष्ट आहे. माझ्या हातून अनंत अपराध घडलेले आहेत. गुरुचे मन दुखविले, आता त्यांना कसे साधता येईल? सुवर्ण, लोखंड, धातू फुटले असता ते साधता येतील, परंतु मोती फुटले तर पुन्हा मोती तयार करता येत नाही. त्याचप्रमाणे भिन्न अंतःकरणाचे ऐक्य करणे अशक्य गोष्ट आहे. माझे मन पतित आहे, तेव्हा जगून काय उपयोग? असे माझे द्रोही शरीर आहे, तेव्हा जगण्यात उपयोग काय? आता मला जगण्याची मुळीच इच्छा नाही. गुरूंसाठी मी आपले प्राण समर्पण करेन. अशा प्रकारे त्या ब्राह्मणाने गुरूंना विनवणी केली. तेव्हा त्याला एक प्रकारचे वैराग्य प्राप्त झाले. प्राण त्यागण्याचा त्याने दृढ निश्चय केला. त्या ब्राह्मणाला पश्चाताप झाला म्हणून त्याचे अंतःकरण शुद्ध झाले. जसे अग्नी लागताच तृण जसे क्षणात भस्मसात होते, ज्याप्रमाणे कापराला अग्नी लागताच तो तत्काळ जळून जातो, तसेच त्या ब्राह्मणाचे झाले. याप्रमाणे अनुताप झाल्यास पापांचे क्षालन होते, शतजन्माचे पाप नाश पावते. अशा प्रकारे दृढ निश्चय करून तो आत्महत्या करण्याकरता निघाला. त्याच्या मनाचा भाव ओळखून जगद्गुरूंनी त्याला जवळ बोलाविले व त्याला म्हणाले, हे विप्रा, आता तू काळजी करू नकोस. तुझे पातक नष्ट झाले. तुझ्या मनात वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे तुझे पाप नाश पावले. तेव्हा तू आपल्या गुरूंचे एकचित्ताने स्मरण कर. तेव्हा त्या ब्राह्मणाने महाराजांना नमन केले व म्हणाला, हे देवा, तूच जगद्गुरू आहेस. तूच त्रिमूर्तीचा अवतार आहेस. तुझी कृपा झाल्यावर शरीरात कोणतेच पाप राहत नाही. जसे सूर्योदय झाल्यावर अंधकार नाहीसा होतो, तसे शरीरातील पाप नाहीसे होते. अशा प्रकारे गुरु महाराजांची त्याने स्तुती केली. आनंदाने त्याच्या शरीरावर रोमांच उभे झाले. त्याचा कंठ सद्गदित झाला. प्रेमळ अंतकरणाने त्याने महाराजांच्या चरणावर माथा ठेवला व माझे तारण करावे अशी महाराजांना विनवणी केली. त्याचे निर्वाण अंतःकरण पाहून गुरु महाराज प्रसन्न झाले. त्याच्या मस्तकावर उजवा हात ठेवला. लोखंडाला परीस लागला असता जसे लोखंडाचे 52 कसे सोने होते, त्याप्रमाणे त्याला तत्काळ ज्ञान प्राप्त झाले. तसेच त्याला वेदशास्त्रे, मंत्रशास्त्रे व विद्याही तत्काळ प्राप्त झाली. शंकर त्याला प्रसन्न झाला. आता त्या ब्राह्मणाच्या नशिबाबद्दल बोलायचे काहीच उरले नाही. त्या ब्राह्मणाला फार आनंद झाला. गुरूंनी त्याला निरोप देताना सांगितले, हे विप्रा, तू आता निर्धास्तपणे त्वरित आपल्या गुरुजवळ जावे. गुरुजवळ जाऊन त्यांना मनोभावे नमन करावे. त्यातच संतोष मानावा, त्यातच आम्हाला आनंद आहे. अशा प्रकारे गुरुमूर्तींनी त्या ब्राह्मणाला समजावून सांगितले. गुरु महाराजांचा निरोप घेऊन तो ब्राह्मण आपल्या गुरुजवळ गेला. अशा प्रकारे त्या ब्राह्मणाला निरोप देऊन गुरु महाराज भिल्लवाडी गावाला जाण्यासाठी निघाले. ते भुवनेश्वरीजवळ येऊन पोहोचले. भुवनेश्वरी कृष्णेच्या पश्चिम तीरावर असून तेथे औदुंबर वृक्ष आहे. त्या ठिकाणी महाराज गुप्तपणे राहिले. सिद्धनामधारकाला म्हणाले, गुरु महाराज भिल्लवाडी ग्रामाला राहिले. तेथे त्यांची लोकांना बरीच प्रचिती आली. ते कथानक तुला सांगतो. अशा प्रकारे
सरस्वती गंगाधर गुरुचरित्र विस्तार करून सांगू लागले. ते ऐकून मनोरंजन होते व सर्व मनोकामना पूर्ण होतात. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 16. ओम तत्सत.